होय. Good morning all the students. Okay, in last lecture what we have seen, we have started the basics of civil engineering and mechanical engineering with respect to the teaching scheme and examination scheme with objectives and the outcomes of the subject that we have seen in the last lecture. काय काय बघितलं होतं आपण मागच्या लेक्चरला? वी हॅव सीन काय बघितलं होतं? व्हॉट इज द subject name, that is the basics of civil engineering, introduction of the faculty who is dealing with you for the basics of civil. त्याच्यानंतर काय बघितलं होतं आपण? टीचिंग स्कीम काय आहे या सब्जेक्टची, एक्झामिनेशन स्कीम काय असेल आणि या सब्जेक्टचे ऑब्जेक्टिव्ह कुठले कुठले आहेत रिलेटेड टू द सिव्हिल इंजिनिअरिंग. अँड लास्ट पॉइंट वॉज द what are the outcomes of the subject that we have seen in the last lecture. ओके, तर यामध्ये बघा तुम्हाला मी सांगितलं होतं की बेसिक्स ऑफ सिव्हिल अँड द मेकॅनिकल, बेसिक्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग, बेसिक्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे लेक्चर झालं का? झालं ना? हा, तर त्यामध्ये बेसिक ओके, त्यामध्ये बेसिक्स ऑफ सिव्हिलचा एक सेक्शन असेल आणि बेसिक्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा सेकंड सेक्शन असेल आणि कॉम्बिनेशन ऑफ बोथ इट इज नथिंग बट अ बेसिक्स ऑफ सिव्हिल अँड द मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ओके, ठीक आहे. नाव विल स्टार्ट द सिलेबस ऑफ द बेसिक्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. तर बेसिक्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये किती युनिट आहेत बघा? देर आर दी 4 युनिट्स इन द सेक्शन नंबर 1 अँड विच आर रिलेटेड टू द सिव्हिल इंजिनिअरिंग ओनली. And in this lecture we'll discuss this civil engineering syllabus which is included into the subject name as a basics of civil and the mechanical engineering. तर बघा युनिट नंबर 1 काय आहे? फर्स्ट वी रीड दिस सिलेबस ऑफ दिस युनिट नंबर 1. पहिला जे युनिट आहे तर त्या युनिटचं नाव काय आहे बघा या ठिकाणी? इंट्रोडक्शन टू सिव्हिल इंजिनिअरिंग. Introduction to civil engineering. First we'll read the syllabus, definition and various subdomains of civil engineering, relevance of the civil engineering branch with the other branches of engineering and technology, role of civil engineer in various construction activities and development, general principles of surveying, remote sensing of general principles of surveying, classifications of surveying, measurements of horizontal distances, comma, leveling using the dumpy level oblique atto level. Okay, this is the syllabus which is included into the unit number 1. तर बघा, first in this unit we'll see the introduction about the civil engineering. Civil engineering, what is mean by the civil engineering, what are the advantages, what are the applications of civil engineering, what is the role of civil engineering in various construction activities. म्हणजे बघा आपल्याला या युनिटमध्ये काय शिकायचं आहे की सिव्हिल इंजिनिअरिंगचा रोल काय,
व्हॉट इज द रोल ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग अँड वाय टू स्टडी दिस सिव्हिल इंजिनिअरिंग. का सिव्हिल इंजिनिअरिंगचा स्टडी करायचा, सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे काय, सिव्हिल इंजिनिअरिंगचे वेगळे डोमेन्स कुठले कुठले आहेत, सिव्हिल इंजिनिअरिंगचा रोल काय असतो ऑन कन्स्ट्रक्शन साईटवरती. कुठली पण कन्स्ट्रक्शन साईट चालू असेल त्या ठिकाणी हायवे रोड कन्स्ट्रक्शन असेल, ब्रिज कन्स्ट्रक्शन असेल किंवा एखाद्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू असेल त्या ठिकाणी व्हॉट इज द रोल ऑफ सिव्हिल इंजिनियर ओके ऑन द construction site or the construction activities that we'll study in this unit number 1. After that they have written here that general principles of surveying, that syllabus included as a surveying also. Surveying म्हणजे काय, परत आपण या ठिकाणी बघू शकतो की what is mean by the surveying, how to carry out the survey. सर्वेइंग कशासाठी करायचं, सर्वेइंगचा उपयोग काय, कशासाठी सर्वेइंग कॅरी आउट करतात ऑन द रोड्स, सर्वेइंग करण्यासाठी कुठले कुठले इक्विपमेंट आपण वापरतो, सर्वेइंग करण्यासाठी कुठले कुठले इक्विपमेंट आपण काय करतो वापरतो. परत सर्वेइंगचा वापर करत असताना इन्स्ट्रुमेंट कुठल्या ठिकाणी कुठल्या टाईपचं इन्स्ट्रुमेंट वापरायचं, हॉरिझॉन्टल डिस्टन्स कसं मेजर करायचं, व्हर्टिकल डिस्टन्स कसं मेजर करायचं, 2 पॉईंटमधला अँगल कसा मेजर करायचा. तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, कुठल्या टाईपचे इक्विपमेंट वापरायचे, डम्पी लेवल वापरून कसं हे आपण अँगल मेजर करतो किंवा त्या ठिकाणी आपण इलेव्हेशन मेजर करतो किंवा त्याच ठिकाणी आपण डिस्टन्स मेजर करतो बाय युझिंग द ॲटो लेवल ॲज वेल ॲज द डम्पी लेवल. तर या युनिटमध्ये तुम्हाला काय दाखवलं जाईल, शिकवलं जाईल सगळं की व्हॉट आर द सब डोमेन्स ऑफ द सिव्हिल इंजिनिअरिंग, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द सिव्हिल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या वेगळ्या ब्रांचेस कुठल्या आहेत, तर त्या ब्रांचेसच्या रिलेटेड मग तुम्हाला सांगितलं जाईल की वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग असेल किंवा त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग असेल किंवा त्या ठिकाणी एअर रिलेटेड एअर पोल्युशनच्या रिलेटेड असेल किंवा काही ठिकाणी तुम्हाला बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या रिलेटेड असेल. या ज्या काही तुमच्या ब्रांचेस आहेत तर त्या सगळ्या ब्रांचेसची बेसिक कन्सेप्ट तुम्हाला या चॅप्टरमध्ये दिली जाईल आणि या बेसिक कन्सेप्ट थ्रू यू विल गेट द आयडिया अबाउट व्हॉट इज मीन बाय द बेसिक्स ऑफ सिव्हिल. ओके, बेसिक्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. सेकंड पॉईंट येतो तो म्हणजे काय, सर्वेइंग. सर्वेइंग हे कशासाठी करतात, वाय टू डू द सर्वे, वाय टू डू द सर्वे, हाऊ दिस सर्वे इज कॅरीड आउट ऑन द साईट, ऑन द कन्स्ट्रक्शन साईट. अगेन क्लासिफिकेशनमध्ये सर्वेइंग कशा टाईपचं करतात, त्या ठिकाणी रोड साईट असेल किंवा त्या ठिकाणी एखादी बिल्डिंगचं काम चालू आहे तर त्या ठिकाणी सर्वे कसा करायचा, कशासाठी करायचा, एखादी व्हॅली असेल किंवा तुम्हाला एखाद्या टनेलिंगचं कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर ह्या जे वेगवेगळ्या पॅरामीटर्स आहेत तर त्या ठिकाणी सर्वे कशासाठी काढतात आणि का करतात हे जे पॉईंट आहेत ते तुम्हाला या ठिकाणी काय करायचे आहेत, शिकायचे आहेत. नंतर यासाठी कुठले कुठले इक्विपमेंट वापरले जातात, विच आर द इक्विपमेंट्स दॅट विल बी युजफुल फॉर द सर्वे, कॅरी आउट द सर्वे ऑन द साईट. दॅट इज द डम्पी लेवल असेल किंवा ॲटो लेवल असेल, काही वेळेला प्लंबॉब असेल, काही वेळेला चेन असेल, टेप असेल, हे जे काही इक्विपमेंट आहेत दिस आर दी ट्रॅडिशनल इक्विपमेंट. हाऊ टू यूज दिस ट्रॅडिशनल इक्विपमेंट ऑन द साईट हे पण तुम्हाला काय करता येईल, शिकता येईल. ठीक आहे, तर मी तुम्हाला एक सिंपल क्वेश्चन विचारतो या ठिकाणी, तुम्ही काय काय बघितलं सर्वे करतात म्हणजे काय करतात नक्की रोडवरती किंवा घरामध्ये पण एक छोटे छोटे ते गौंडी लोक वगैरे इक्विपमेंट वापरतात ते कुठले कुठले असतात, कोण सांगेल का मला, कसं करतात, लेवलिंग करतात. आपण घर बांधत असताना वगैरे बघितले की ते लेवलिंग करतात किंवा रोड साईड वरती काहीतरी वापर, हा सांगा. मेजरमेंट करतात पहिल्यांदा मेजरमेंट टेप थ्रू, मेजरमेंट टेप घेऊन मेजरमेंट करतात. ठीक आहे, पुढे प्लंबॉब प्लंबॉब वापरतात. प्लंबॉबचा वापर का करतात बरं, लेवल चेक करण्यासाठी. काय सॉरी, करण्यासाठी, भिंत ट्यूब जे असते लेवल, ना मॅडम, हा ट्यूब लेवल, ट्यूब लेवल, लेवल. ओके, ट्यूब लेवल. आणखी कुठले इक्विपमेंट माहिती आहेत तुम्हाला, असे ऐकून बघितलेत तुम्ही, टिपणी, हॅपी, आ हॅपी टिपणी, पाटी पाटी नाही. स्मॉल वॉटर पाईप असतो त्याच्यावर लेवल चेक करण्यासाठी. लेवल चेक करण्यासाठी. ओके, म्हणजे तुम्हाला सर्वेइंग म्हणजे काय माहिती झालं की बाबा एक लेवल आपण सर्वेइंग करतो म्हणजे काय, थोडक्यात लेवलिंग करतो. तर ते कशा पद्धतीने करतो, तर हे जे इक्विपमेंट ट्रॅडिशनल इक्विपमेंट जे तुम्ही सांगितले, चेन असेल किंवा त्या ठिकाणी टेप असेल, प्लंबॉब असेल, ट्यूब लेवल असेल, हे जे आहेत सगळे जे मॉडर्न इक्विपमेंट आहेत हे की तुम्हाला माहिती आहेत, त्याचा वापर आपण कशासाठी करतो, फॉर द लेवलिंग पर्पजेस.
मग हेच आपलं सर्वेइंग जे आपण करायचं आहे, तर ते सर्वेइंग कशासाठी करतो आपण? फॉर द लेवलिंग, फॉर कॅल्क्युलेटिंग द अंडुलेशन ऑफ द ग्राउंड. अंडुलेशन ऑफ द ग्राउंड, प्लेन सरफेस आहे की अंडुलेटिंग आहे, काही वेळेला डिप्रेशन झालेलं असेल, काही वेळेला डिपोजिशन झालेलं असेल. तर या सगळ्याचं काय करायचं आपल्याला? कटिंग आणि फिलिंग असं करून आपल्याला रोड सरफेस काय करायचं आहे? एक प्लेन सरफेस बनवायचं आहे. दॅट इज नथिंग बट वी हॅव टू गो फॉर द मेकिंग ऑफ अ प्लेन रोड सरफेस विथ रिस्पेक्ट टू द सर्वेइंग मेथड्स बाय द कॅल्क्युलेटिंग ऑफ डिपोजिशन अँड द एक्सकॅव्हेशन. समजलं का? तर प्लेन सरफेस बनवण्यासाठी ज्या ठिकाणी डिपॉझिशन आहे ते कट करायचंय तुम्हाला, ज्या ठिकाणी अंडुलेटिंग पार्ट आहे तो काय करायचा आहे? फिल करायचा आहे. तिथलंच मटेरियल वापरून फिल करायचंय आणि त्याच्या पद्धतीने आपल्याला एक लेवल्ड सरफेस बनवायचा आहे. दॅट इज द बेसिक एम ऑफ द सर्वेइंग फॉर द हायवे प्रोजेक्ट. समजलं? आणि त्या ठिकाणची जी काही इक्विपमेंट आहे ते मॉडर्न इक्विपमेंट तुम्हाला काही माहिती आहेत. परत जे काही ट्रॅडिशनल इक्विपमेंट आहेत ऑलरेडी यू नो, बट वी शुड गो फॉर द सम ऑफ द मॉडर्न इक्विपमेंट. आणि ते मॉडर्न इक्विपमेंट कुठले आहेत ते पण आपल्याला या सब्जेक्टमध्ये काय करायचं आहे? शिकायचं आहे. समजलं का? आता तुम्हाला चेन विषयी माहिती आहे, टेप विषयी माहिती आहे, प्लंबा विषयी माहिती आहे, पण यू डोंट नो अबाउट द व्हॉट इज मीन बाय दिस ऑटो लेवल, डम्पी लेवल काय आहे, थिओडाइट काय आहे, किंवा टोटल स्टेशन काय आहे, कंपास सर्वे आहे, हे कुठे वापरतात, हे कसं वापरतात, हे वापर करून आपण कशी हाईट मेजर करतो, याचा पण स्टडी आपल्याला या सब्जेक्टमध्ये काय करायचंय. ठीक आहे? समजलं का? पहिल्या युनिटमध्ये काय आहे, आपल्याला काय शिकायचं आहे? विल गो फॉर द सेकंड युनिट देन. Yes, ma'am. ओके, तर बघा, फर्स्ट वी रीड दी सेकंड युनिट. व्हॉट इज द सिलेबस दॅट वी फर्स्ट रीड? बघा, सर्वेइंग, रिमोट सेन्सिंग अँड द GIS. तर बघा, सर्वेइंग, रिमोट सेन्सिंग अँड द GIS. अँग्युलर मेजरमेंट्स युझिंग कंपास अँड थिओडाइट, demonstration of total station, fundamentals of remote sensing and its application in various fields, geoinformatics, introduction to geographic information system, that is the GIS, fundamentals of global positioning system, that is the GPS, and demonstration of GPS meter. तर बघा, या सेकंड युनिटमध्ये वी हॅव टू बी लर्न अबाउट द व्हॉट आर द डिफरंट मॉडर्न इक्विपमेंट विच आर युज्ड इन टू द सर्वेइंग मेथड्स. कुठले आहेत बघा त्यामध्ये? कंपास सर्वे, दॅट इज द इक्विपमेंट कंपास सर्वे असेल, थिओडाइट असेल, किंवा त्या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन ऑफ टोटल स्टेशन. तर हे टोटल स्टेशन हे जे इक्विपमेंट आहे हे कॉस्टली पण आहे, दॅट इज द फर्स्ट पॉईंट. अँड सेकंड थिंग इज दॅट इट इज व्हेरी युजफुल टू डू द सर्वे. तर त्या थ्रू आपल्याला टोटल स्टेशन थ्रू तुम्हाला डायरेक्ट काय मिळतं? त्या ठिकाणी तुम्ही जे सगळे इक्विपमेंट वापरून तुम्ही त्या ठिकाणी डिस्टन्स मेजर करत असाल, अँगल मेजर करत असाल, इलेव्हेशन मेजर करत असाल, तर या सगळे जे काय पॅरामीटर आहे ते तुम्ही एकाच इक्विपमेंटमध्ये बघू शकता. दॅट इज द सर्वेइंग, दॅट इज द टोटल स्टेशन इक्विपमेंट. या इक्विपमेंट थ्रू आपल्याला सगळं काही कॅल्क्युलेट करता येतं. आता या ठिकाणी बघा, अँग्युलर मेजरमेंट करायचं आहे की तुम्हाला 3 पॉईंट दिलेत A, B, C, आणि त्या A, B, C पॉईंट काय करायचे? तुम्हाला 3 पॉईंट मधला अँगल मेजर करायचा आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही काय करणार? कंपास सर्वे वापरावा लागेल तुम्हाला. एक मधला पॉईंट तो फिक्स होईल. पहिला त्या ठिकाणी तुम्ही इक्विपमेंट ठेवाल, त्या इक्विपमेंट थ्रू पहिला इंटरसेक्ट पॉईंट A कराल, तेच परत तुम्ही ते इक्विपमेंट फिरवाल आणि परत ते C पॉईंट वरती जर तुम्ही नेऊन जर स्टॉप केला तर तुम्हाला त्या ठिकाणचा काय मिळेल? 2 पॉईंट मधला अँगल मिळेल. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला ह्या ठिकाणी जे इक्विपमेंट वापरायचे ते कुठले आहेत? कंपास. सेम त्याच पद्धतीने हा थिओडाइट इक्विपमेंट पण आहे. थिओडाइटचा पण वापर हॉरिझॉन्टल डिस्टन्स मेजरमेंट करण्यासाठी होतो, व्हर्टिकल डिस्टन्स मेजर करायचं असेल तरी पण हा थिओडाइटचा उपयोग होतो. परत या ठिकाणी डिस्टन्स मेजर करायचं असेल, A to B पॉईंट आहेत, तर A पॉईंट पासून ते B पॉईंट पर्यंत डिस्टन्स किती आहे हे मेजर करायचं असेल तर या टाईपची इक्विपमेंट आपण काय करतो? वापरतो. टोटल स्टेशनचं तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की जे इक्विपमेंट आपण स्मॉल आहे त्याचा जे काही स्मॉल फंक्शन्स आहेत ते सगळे फंक्शन्स तुमच्या कशामध्ये असणार आहेत? टोटल स्टेशनमध्ये असणार आहेत. आणि जर टोटल स्टेशन शिकता आलं तुम्हाला, जर समजलं व्हॉट आर द कंपोनंट, हाऊ टू यूज दिस टोटल स्टेशन, हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही रोड सर्वे ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी करू शकता. ठीक आहे? तर बघा, नेक्स्ट पॉईंट आहे तो फंडामेंटल्स ऑफ रिमोट सेन्सिंग अँड इट्स ऍप्लिकेशन ऑन व्हेरियस फील्ड. तर रिमोट सेन्सिंग म्हणजे आता आपण काय बघितलं? हे सर्वेइंगचे टाईप बघितले. त्यामधले एक फिजिकल सर्वे बघितला की ऑन साईट जायचा, हे इक्विपमेंट वापरून आपण काय करणार आहोत? सर्वेइंग करणार आहोत. पण रिमोटचा मिनिंग काय? रिमोट सेन्सिंग म्हणजे काय? ऑन द ऍक्च्युअल साईटचं सेन्स न घेता, म्हणजे ऍक्च्युअल साईटवरती न जाता आपल्याला काय करायचं? वी हॅव टू टेक अ रिमोटली आपल्याला काय करायचं? त्या ठिकाणचं सर्वे करायचंय. तर त्या ठिकाणी जी काय मेथड वापरतो तर त्याला आपण म्हणतो काय? तर रिमोट सेन्सिंग.
तर त्याला आपण काय म्हणतो रिमोट सेन्सिंग. त्या रिमोट सेन्सिंग म्हणजे काय, तर त्या ठिकाणी एरियल फोटोग्राफ्स काढले जातात. एखादे समजा एक पीक आहे, एखादं कुठलं तरी आपलं मका आहे, आपण पेरली आहे, त्याचं पीक आता उगवलेलं आहे आणि आपल्याला त्याची काय करायची, चाळणी करायची. आपण काय करतो, एक 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 झाड बघत एका लाईनला, दुसऱ्या लाईनला, तिसऱ्या लाईनला असं जातो आणि आपण बघत जातो की बाबा इथं काय काय कमी आहे, कुठं जास्त झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण त्याचं काय करतो, ऑब्झर्वेशन करतो. थ्रेस जर आपण ड्रोन आहे समजा एखादा आणि ड्रोन थ्रू वरून आपण त्याचे एरियल फोटोग्राफ्स काढले आणि ते फोटोग्राफ्स आपण जर एकदम व्यवस्थित जर बघितले तर आपल्याला काय माहिती होऊ शकतं ना की पिकाला आपल्या कुठे आधी निर्माण झालेले आहे, कुठं काय कमी पडले, कुठं जास्त झालेलं आहे. तर हे म्हणजे काय, ऍक्च्युअल साईटवरती रिमोटली लांबून त्या ठिकाणचे एरियल फोटोग्राफ्स काढायचे आणि आपल्याला काय करायचं, त्याचा स्टडी करायचा. दॅट इज नथिंग बट अ रिमोट सेन्सिंग. हे आपल्याला इन डिटेल आपल्या सब चॅप्टर जेव्हा चालू असेल तेव्हा तुम्हाला शिकायला मिळेल. समजलं का? Yes. हो मॅम. येस मॅम. ओके. नेक्स्ट जो पॉईंट येतो तो म्हणजे काय, जिओमॅटिक्स. तर त्यामध्ये बघा रिमोट सेन्सिंग जसं बघितलं तसंच सॅटेलाइट स्टडी असेल. त्या ठिकाणी जिओमॅटिक्स, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, व्हॉट इज द ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम असेल किंवा फंडामेंटल्स ऑफ ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम अँड दॅट इज द GPS अँड द GIS टेक्नॉलॉजी. या काय सिस्टीम आहेत, नक्की या कशासाठी वापरतात? ग्लोबल सिस्टीम म्हणजे काय, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम म्हणजे काय, त्या ठिकाणची जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजे काय, याचा जो स्टडी आहे तो आपल्याला या युनिटमध्ये, युनिट नंबर 2 मध्ये काय करायचंय, इन डिटेलमध्ये करायचंय. आणि लास्ट पॉईंट इज द GPS मीटर. हे GPS म्हणजे ग्लोबल पोझिशन सिस्टीम आहे आणि तेच इक्विपमेंट परत GPS मीटर हे पण कसं वापरतात, हाऊ टू यूज दिस GPS मीटर, इन डिटेलमध्ये आपल्याला याचा असं या युनिट नंबर 2 मध्ये रिमोट सेन्सिंग प्लस विथ रिस्पेक्ट टू GIS, GPS प्लस द मॉडर्न सर्वेइंग इक्विपमेंट याचा स्टडी आपल्याला इन डिटेलमध्ये युनिट नंबर 2 मध्ये करायचा आहे. ऑल ऑफ यू अंडरस्टँड? समजलं का? पुढे जाऊयात का? Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. येस मॅम. ओके. बघा सेक्शन 1 मधला आपला युनिट नंबर 3. तर बघा इन डिटेलमध्ये बघू आता युनिट नंबर 3 मध्ये. फर्स्ट विल रीड द सिलेबस. तर बघा बिल्डिंग एलिमेंट, ग्रीन बिल्डिंग, मॉडर्न बिल्डिंग सर्व्हिसेस. तर यामध्ये बघा आता आपल्याला, आता आपण स्टडी पहिल्या युनिटमध्ये काय बघितला, सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे काय, त्याचं इम्पॉर्टन्स काय, त्याचे ऍप्लिकेशन काय, सिव्हिल इंजिनिअरिंगचा रोल काय असतो कन्स्ट्रक्शन साईटवरती, ते पॉईंट बघितला. सेकंडमध्ये आपण कुठले कुठले इक्विपमेंट सर्वेइंग करण्यासाठी वापरतो त्याचा स्टडी बघितला किंवा सर्वेइंगचे टाइप्स कुठले कुठले त्याचा स्टडी केला. पण युनिट नंबर 3 मध्ये आपण काय करणार आहोत बघा, रिलेटेड टू आवर बिल्डिंग. आता आपण म्हणतो ना बिल्डिंग बांधणं हे काम एक सिव्हिल इंजिनिअरचं आहे. तर त्या ठिकाणी नक्की बिल्डिंग बांधतो म्हणजे कोण, सिव्हिल इंजिनिअर. त्याचा ऍक्च्युअल साईटवरती काय रोल असतो, तो सिव्हिल इंजिनिअरिंग मधले जे काही बिल्डिंग आहे तर त्या बिल्डिंगचं कॉम्पोनंट कुठले कुठले आहेत, ते कसे ऍक्ट होतात, ते कुठले कुठले कॉम्पोनंट आहेत. बिल्डिंग मस्त दिसतेय, बिल्डिंग मध्ये कॉलम दिसतोय, त्या ठिकाणी बीम दिसतोय तुम्हाला, रूफ दिसतंय, त्या ठिकाणी तुम्हाला डोअर्स दिसतात, विंडो, त्या ठिकाणी तुम्हाला रूफ दिसतंय, परत तुम्हाला फाउंडेशन दिसते, PCC दिसते, हे सगळे पॅरामीटर तुम्हाला दिसतात. पण यू डोंट नो अबाउट द व्हॉट इज द फंक्शन ऑफ दॅट कॉम्पोनंट. सो फॉर दॅट पर्पज दॅट युनिट नंबर 3 इज इन्क्लुडेड हिअर. काय बघा, तर बिल्डिंगचे इलेमेंट. तर काय बिल्डिंगचे इलेमेंट, बिल्डिंग इलेमेंट, ग्रीन बिल्डिंग अँड द मॉडर्न बिल्डिंग सर्व्हिसेस. आता आपल्या बिल्डिंगमध्ये पण वेगवेगळ्या टाईपचे सर्व्हिसेस असतात, आपल्याला ते माहिती असतं, पण ह्याला बिल्डिंग सर्व्हिसेस म्हणतात. कसे ह्याचे वापर होतो हे आपल्याला माहिती नसतं. माहिती तुम्हाला की ड्रेनेज लाईन असते आपल्या घराच्या इथे, ड्रेनेज म्हणजे ही ड्रेनेजची एक बिल्डिंग सर्व्हिस झाली. त्याला नंतर परत इलेक्ट्रिसिटी असते, तर इलेक्ट्रिसिटीच्या पण लाईन्स असतात. समजलं? तर ते एक आपल्या काय झालं, बिल्डिंगच्या सर्व्हिसेस झाल्या. त्यामध्ये आपण बघणार आहोत आता बिल्डिंगचे कॉम्पोनंट कुठले कुठले आहेत. एकच मिनिट. हॅलो. बिल्डिंगचे बघा या ठिकाणी आपल्याला बिल्डिंगचे कॉम्पोनंट कुठले कुठले, दॅट आर द इलेमेंट्स ऑफ बिल्डिंग. नंतर आपल्याला मॉडर्न बिल्डिंग सर्व्हिसेस कुठल्या कुठल्या आहेत तर त्याचा आपल्याला स्टडी करायचा या युनिटमध्ये. दॅट इज द जनरल
आयडिया अबाउट द सुपरस्ट्रक्चर, सबस्ट्रक्चर, कंपोनेंट्स ऑफ द बिल्डिंग आणि त्याचे फंक्शन काय आहेत, कशासाठी वापरतात, हा बिल्डिंग काय काम करतो, लोड ट्रान्सफर टॉप रूफ पासून ते खाली फाउंडेशन पर्यंत कसा लोड ट्रान्सफर होतो, टुवर्ड्स द सॉइल, खाली जमिनी आपली असती ना, जमिनीवरतीच आपण बिल्डिंग बांधतो ना, मग टोटल लोड कोण घेतं नक्की, तर आपली आहे ती अर्थ घेते. ठीक आहे, तर तो लोड रूफ पासून ते पूर्ण बिल्डिंगचा लूप जर इक्वली जर ट्रान्सफर झाला तरच बिल्डिंग इक्विलिब्रियम मध्ये राहणार, नाहीतर काय होणार, अनइक्वली जर एका ठिकाणी लोड जास्त झाला एका ठिकाणी कमी झाला तर त्या ठिकाणी बिल्डिंगचे कोलॅप्स होण्याचे चान्सेस असतात. मग त्यासाठी पण काहीतरी एक प्रोव्हिजन आहे, दॅट इज द लोड पाथ मेथड, जी टॉप पासून ते बॉटम पर्यंत कॉन्सन्ट्रिक लोड हा आपला काय झाला पाहिजे, ट्रान्सफर झाला पाहिजे टुवर्ड्स द फाउंडेशन आणि फाउंडेशन टुवर्ड्स द सॉइल. असं हे जे काही रूल आहेत रिलेटेड टू बिल्डिंग तर ते आपल्याला ह्या ठिकाणी शिकायचे आहेत. समजलं का? Yes, yes. Yes, ma'am. इन डिटेल Yes, मध्ये तुम्हाला ma'am. आणखीन एकदा Yes, सांगते. ma'am. जनरल आयडिया ऑफ सुपरस्ट्रक्चर. आता सबस्ट्रक्चर म्हणजे काय, सुपरस्ट्रक्चर म्हणजे काय, तुम्हाला आता माहिती नसेल की व्हॉट इज द सबस्ट्रक्चर आणि व्हॉट इज द सुपरस्ट्रक्चर. तर बघा बिल्डिंगचा जो काही आपलं हे आहे फाउंडेशन आहे किंवा अर्थ आहे बिल्डिंगची, आपली जमीन आहे तर जमिनीच्या खाली जो असतो तो फाउंडेशन असतो. तर त्या फाउंडेशनला आपण म्हणतो काय, फाउंडेशन जमिनीच्या खाली जो पार्ट येणार आहे त्याला आपण काय म्हणतो, सबस्ट्रक्चर म्हणतो. आणि जर त्याच्यावरती ग्राउंड पासून वरती जी बिल्डिंग आहे त्यामध्ये जे काही कंपोनंट येतील त्यामध्ये तुमचं बीम येईल, कॉलम येईल, वॉल येईल, फुटिंग येईल, वॉल येईल सॉरी, त्या ठिकाणी बीम येईल, कॉलम येईल, त्या ठिकाणी तुमचे काय असणार आहेत वरचे रूप येईल, हे जे कंपोनंट आहेत ते तुमचे काय असणार आहेत सुपरस्ट्रक्चर मध्ये येणार आहेत. आणि सबस्ट्रक्चर म्हणजे काय, ओनली द फाउंडेशन बिलो द ग्राउंड, जे काही कंपोनंट असतील त्याला आपण सबस्ट्रक्चर म्हणणार आहोत. तर याच्या पण स्टडी तुम्हाला इन डिटेल मध्ये या ठिकाणी करायचा आहे. त्याच्यानंतर बिल्डिंगचे वगैरे कंपोनंट कुठले आहेत, समजा कॉलम आहे किंवा बीम आहे, त्या ठिकाणी प्लिंथ आहे, लिंटेल आहे, छज्जा आहे, रूप आहे, पॅरापेट वॉल आहे, त्या ठिकाणी स्पाउट आहे, या सगळ्याचं नक्की फंक्शन काय आहे, कशासाठी आपण प्रोव्हाइड करतो, कुठल्या साईडला प्रोव्हाइड करतो, ते काय म्हणून ऍक्ट होतात, कॅन्टिलिव्हर म्हणून किंवा सिम्पली सपोर्टेड म्हणून काय म्हणून ऍक्ट होतात, ते सगळं आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. नंतर त्याचे फंक्शन्स काय, कॉलम असेल तर कॉलमचं काय की लोड ट्रान्सफर करायचं काम कोण करतं, रूप पासून ते तुमचे काय असणार आहेत पूर्ण कॉलम टॉप पर्यंत असतात, बीम्स असतात, म्हणजे रूपचा लोड कोण घेतं, कॉलम घेते किंवा वॉल घेतात किंवा वॉल थ्रू कॉलमला ट्रान्सफर केला जातो, कॉलम थ्रू वर्स फाउंडेशनला. तर हा जो स्टडी तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. नंतर परत जे आहे ते बघा, प्रिन्सिपल्स ऑफ लोड ट्रान्सफर, फ्रेम स्ट्रक्चर, लोड बेरिंग, वॉल स्ट्रक्चर. त्या ठिकाणी आता बिल्डिंग, आपल्या जुन्या काळातल्या बिल्डिंग कशाच्या असायच्या तर वॉल बेरिंग असायच्या, पूर्ण वॉलवरती लोड यायचा त्याचा. कॉलम कुठे दिसायचे का तुम्हाला, जे काही वॉल आहेत त्याच्यावरती स्ट्रक्चर असायचं आपलं, बघितलं असेल तुम्ही, लोड बेरिंग स्ट्रक्चर म्हणतात त्याला. आणि आता काय झालेलं आहे, पहिल्यांदा कॉलम उभा करतात, बरोबर आहे, मग त्याला फ्रेम्ड स्ट्रक्चर म्हणतात, की एक फ्रेम टाईप आहे, पूर्ण आधी बाहेरचं तुमचं कॉलम उभा करून घेतात, नंतर मधली वॉल तयार करतात, राईट. तर त्या ठिकाणी आपले टाईप केलेले स्ट्रक्चरचे दोन कुठले कुठले आहेत, लोड बेरिंग स्ट्रक्चर दॅट अँड सेकंड वन इज द फ्रेम्ड स्ट्रक्चर. यामध्ये नक्की डिफरन्स काय आहे, यामध्ये काय डिफरन्स आहे, कुणाचं एज जास्त एज पर्यंत कुठली बिल्डिंग टिकते, किंवा लोड बेरिंगचा ॲडव्हान्टेजेस काय आहेत किंवा त्याचे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, फ्रेम्ड स्ट्रक्चरचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, त्याचे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, ह्या सगळ्याचा स्टडी आपल्याला काय करायचा आहे, युनिटमध्ये शिकायचा आहे. त्याच्यानंतर आता ग्रीन बिल्डिंग, आता आपले हे जे काही बिल्डिंग आपण सिमेंट त्या ठिकाणी मटेरियल जे बिल्डिंग तयार करत असताना वापरतो, कुठले कुठले वापरतो सांगा बरं, तुम्हाला माहिती आहे मटेरियल सांगा, आपण बिल्डिंग बांधत असताना कसं बांधतो, काय काय लागतं बिल्डिंग बांधायची, सिमेंट, वीट, वाळू, वीट, वाळू, सिमेंट, सिमेंट, खडक, वीट, वाळू. माती, ओके, माती लागते का, गवंडी. बर ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय काय मटेरियल लागतं, सिमेंट लागते, सँड लागते, सँड असेल किंवा त्या ठिकाणी ऍग्रिगेट्स असतील, ओके, ते सिमेंट, सँड, ऍग्रिगेट, काय वेळेला त्या ठिकाणी ऍडमिक्सर्स वापरले असतील किंवा वॉटर असतं आपले, हे जे काय आहे जे आपले मटेरियल आहे ते आपण काय करतो त्या ठिकाणी यूज करतो. वीट. हा वीट, बरोबर आहे, राईट. आणखी काय लागतं, ओके, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की बिल्डिंग बांधण्यासाठी हे सगळे इक्विपमेंट तुम्हाला लागतात. आयर्न रॉड. ओके, तर या सगळ्याचा स्टडी बिल्डिंग मटेरियल्स, इंजिनियर लागतं. ओके,
बिल्डिंग मटेरियल्स हे जे सगळे आहेत, या बिल्डिंग मटेरियलच्या थ्रू आपण काय करतो, बिल्डिंग बांधतो. ठीक आहे. पण या बिल्डिंग मध्ये जी की रेनफोर्स्ड बिल्डिंगचे मटेरियल तुम्ही आता सांगितले, तर ही बिल्डिंग आणि ग्रीन बिल्डिंग नक्की यामध्ये फरक काय आहे? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन रेनफोर्स्ड बिल्डिंग अँड की ग्रीन बिल्डिंग? या दोन्हीतला डिफरन्स काय आहे? ग्रीन बिल्डिंगचं रिलेटेड आपण कंपॅरिझन करणार की बाबा ग्रीन बिल्डिंग एक आहे आणि रेनफोर्स्ड बिल्डिंग एक आहे. मग त्यामध्ये काय फरक पडतो की हिटिंगच्या रिलेटेड असेल किंवा व्हेंटिलेशनच्या रिलेटेड असेल किंवा एअर कंडिशनिंगच्या रिलेटेड असेल. आता आपण रेनफोर्स्ड बिल्डिंग बांधतो, पण त्यामध्ये आतमध्ये एअर कंडिशनिंग असतं. आपल्या हिटिंगसाठी आपलं काय असतो, व्हेंटिलेशनसाठी आपण डोअर्स विंडो आहेत. पण तीच जर बिल्डिंग आपण ग्रीन बिल्डिंग गेली तर आपल्याला त्या ठिकाणी याची गरज आहे का किंवा नाहीये, किंवा व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस वर्सेस द रेनफोर्स्ड कॉन्क्रीट बीम इन टू द ग्रीन बिल्डिंग? कशी ती ऍडव्हान्टेजेस आहे ग्रीन बिल्डिंग, याचा पण स्टे आपल्याला या ठिकाणी करायचं. आणि कुठल्या टाईपचे मटेरियल या ठिकाणी वापरायचे ग्रीन बिल्डिंग तयार करण्यासाठी, त्याचं नावच आहे ग्रीन बिल्डिंग. म्हणजे काहीतरी पॉझिटिव्ह दिसते आपल्याला ग्रीन बिल्डिंग मध्ये, की अशा टाईपचे मटेरियल वापरले तर आम्हाला या ठिकाणी काहीतरी ग्रीन बिल्डिंग मिळते. त्या ग्रीन बिल्डिंग मध्ये मग आम्हाला असे ऍडव्हान्टेजेस बघायला मिळतात. हिटिंगच्या रिलेटेड असेल, व्हेंटिलेशनच्या रिलेटेड असेल, एअर कंडिशनिंगच्या रिलेटेड असेल. तर तो जो स्टडी आहे आणि त्याचं प्लॅनिंग कसं करायचं, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं करायचं, हे जे काही आहेत पॅरामीटर्स, ते आपल्याला या पॉईंटमध्ये शिकायचे. दॅट इज द रिलेटेड टू द ग्रीन बिल्डिंग. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट जो येतो तो कुठला आहे बघा. आता बिल्डिंगच्या रिलेटेड परत तुमचे इलेव्हेटर्स आहेत. बिल्डिंग मध्ये आपले इलेव्हेटर्स असतात, एक्सेलरेटर असतात किंवा रॅम्स असतात किंवा लिफ्ट असते, माहिती तुम्हाला हे सगळं. तर ह्या सगळ्याचं नक्की काय, हे ॲज पर द सिव्हिल इंजिनिअरिंग आस्पेक्ट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल की लिफ्ट असते बिल्डिंग मध्ये किंवा इलेव्हेटर्स असतात बिल्डिंग मध्ये. दॅट इज द लिफ्ट. रॅम्प असेल, तो एक स्लोप प्रोव्हाइड केलेला असतो. तर ते कशासाठी प्रोव्हाइड करतात, त्याचा उपयोग काय, नंतर परत कुठल्या अँगलनं कुठल्या स्लोपनं ते प्रोव्हाइड करतात, त्याचे आस्पेक्ट आपल्याला ॲज पर ॲज द सिव्हिल इंजिनिअरिंग ओनली ह्या तुम्हाला ह्या ठिकाणी काय करायचंय, शिकायचंय. फायर सेफ्टी म्हणजे काय, हे फायर सेफ्टी तुमच्या बिल्डिंग मध्ये म्हणजे असणं उपयोगाचं आहे की नाहीये, कुठल्या टाईपचे बिल्डिंग पाहिजे त्याला, आपल्या घरी पण फायर सेफ्टी पाहिजे का, किंवा एखादी स्कूल बिल्डिंग आहे किंवा एखादं हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी फायर सेफ्टी फॉर बिल्डिंग हे इम्पॉर्टंट आहे की नाही त्या ठिकाणी प्लेस करणं. दिस ऑल द इम्पॉर्टन्स पॅरामीटर्स रिलेटेड टू द बिल्डिंग इलेमेंट, ग्रीन बिल्डिंग असेल किंवा मॉडर्न बिल्डिंग सर्व्हिसेस असेल, तर याचा आपल्याला स्टडी ह्या युनिट नंबर काय करायचा आहे, 3rd मध्ये शिकायचा आहे. समजलं का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes. ओके, मुव्हिंग टुवर्ड्स द नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट युनिट नंबर 4 बघा. कुठला राहिला युनिट नंबर 4? नेम फर्स्ट आपण रीड करूयात. व्हॉट इज द सिलेबस इन्क्लुडेड इन टू द युनिट नंबर 4? युनिट नंबर 4, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग अँड द इन्फ्रास्ट्रक्चर. तर यामध्ये काय केलेलं आहे बघा, एन्व्हायरमेंटल इंजिनिअर सिलेबस. आता जो काय सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, तर त्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 2nd इयर, 3rd इयर, लास्ट इयर मध्ये काय केलेले आहेत, वेगवेगळे ब्रांचेस आहेत, त्याचे सब डोमेन्स आहेत. त्या सगळे सब डोमेनचं काय केलेलं आहे, एक सब्जेक्ट नंबर 1 दॅट इज एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग 1, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग 2nd, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग 1, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग 2nd, असे काय केलेले आहेत, ब्रांचेस केलेले आहेत. तर त्या पूर्ण ब्रांचेसचं आपल्याला काय केलेलं आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग मधल्या ब्रांचेसचं एक स्मॉल तुम्हाला या ठिकाणी कन्सेप्ट या ठिकाणी दिलेलं आहे की डॅम साईट काय असते, त्या ठिकाणी तुमचे रिझर्व डॅम साईट वरती रिझर्वायर्स काय असतात किंवा सोर्सेस ऑफ वॉटर काय असते, रेल्वे ट्रॅक काय असतो, त्या ठिकाणचे रेल्वेवरचे ब्रिजेस काय असतात, परत टनेल्स म्हणजे काय असतं, ते कुठं कन्स्ट्रक्ट करतात, नक्की रोड कन्स्ट्रक्शन म्हणजे काय असतं, त्याचे कॉम्पोनंट कुठले कुठले असतात, हे जो स्टडी आहे, मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन कुठले कुठले आहेत, याचा जो स्टडी करायचा आहे तो आपल्याला या ठिकाणी युनिट नंबर 4 मध्ये करायचा आहे. विल रीड दिस सिलेबस. बघा. एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, वॉटर ट्रीटमेंट सिस्टीम्स, इफ्लुएंट ट्रीटमेंट सिस्टीम्स, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, calculation of carbon emission, sources of water, hydrology, dams and storage reservoirs, various modes of transportation, roads, railway bridges, tunnels, docks and harbors, introduction to roads, IRC classification, typical functional cross-sectional, introduction to intelligent transport system, interdisciplinary applications. बघा, या युनिटमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, वॉटर
एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, वॉटर ट्रीटमेंट सिस्टीम. तर एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड आपल्याला बघायचं आहे ह्या ठिकाणी. एअर पोल्युशन कसं होतं, नॉईज पोल्युशन कसं असेल ते होतं, कुठल्या कुठले इक्विपमेंट, कुठल्या आपले गॅसेस आहेत तर त्याच्यामुळं आपल्याला इफेक्ट होणार आहे एन्व्हायरमेंटल थ्रू. नंतर परत त्या ठिकाणी वॉटर ट्रीटमेंट सिस्टीम आहे. आता आपल्या वॉटरचे 2 टाईप असतात. वेस्ट वॉटर आहे, त्या ठिकाणी क्लीन वॉटर आहे. समजा वेस्ट वॉटर आहे त्याला आपल्याला क्लीन वॉटर बनवायचं, तर त्या वॉटरवरती जे वेस्ट वॉटर आहे त्याच्यावरती कुठल्या आपल्याला प्रोसेस केल्यानंतर आपल्याला ते वॉटर काय मिळेल, आपल्याला क्लीन वॉटर मिळेल. तर त्या ठिकाणच्या प्रोसेस ज्या आहेत, वेस्ट वॉटर सगळं कलेक्ट करायचं आणि त्याच्यावरती कुठल्या प्रोसेस करायच्या, दॅट ऑल द प्रोसेस. त्यामधलं एक शॉर्ट तुम्हाला त्यात दिलेलं असेल की बाबा वी कॅन हाऊ टू प्युरिफाय द वॉटर थ्रू दिस प्रोसेसेस ऑन वेस्ट वॉटर. तर त्या वेस्ट वॉटर दिलेलं आहे, तर त्याच्यावरचे कुठल्या प्रोसेस केल्यानंतर हे वॉटर आपल्याला मिळेल, ते वॉटर तुमचं कुठलं असणार आहे, तर ते तुमचं असणार आहे ते क्लीन वॉटर असणार आहे किंवा प्युअर वॉटर असणार आहे. त्याच्यावरचे ट्रीटमेंट कुठल्या आहेत. आता सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे काय. आता सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे आपल्याला वेस्ट आहेत, ते वेस्ट मटेरियल आहेत. आता समजा प्लास्टिक वगैरे आहे, तर त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं. एखादा कचरा असेल तर तो आपण जाळून काय करतो, तो रिकामा करतो. पण वेगळे डिपॉझिशन असतात, तर ते प्लास्टिक कसं वेस्ट आहे ते कसं डिपोज करायचं किंवा त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं. नंतर पुढचा पॉईंट येतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट, कॅल्क्युलेशन ऑफ कार्बन इमिशन. ह्याच्यामुळे एन्व्हायरमेंटला काय इफेक्ट होतो, दॅट इज रिलेटेड टू द कार्बन इमिशन असेल किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट ह्याच्याशी रिलेटेड कार्बन डायऑक्साईड जास्त झाला तर त्याचा इफेक्ट काय होतो, आणि कार्बन इमिशन जर जास्त होत असेल तर काय होतं. दिस आर द रिलेटेड टू एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. याचा आपल्याला काय करायचं, या ठिकाणी स्टडी करायचा आहे. परत जो पार्ट येतो तो रिलेटेड टू वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग. काय तो सोर्सेस ऑफ वॉटर. आता सोर्सेस ऑफ वॉटर अवेलेबल आहेत, कुठल्या थ्रू आपल्याला वॉटर मिळतं, विच आर द सोर्सेस. कुठले सोर्सेस आहेत सांगा बरं आपले वॉटरचे सोर्सेस. रिव्हर, डॅम, रिव्हर, कॅनॉल. Ocean, sea. ओके, सी. नेक्स्ट लेक आहे, लेक, Borewells. बोरवेल. बोरवेल, बोरवेल. ओशियन आहे. ओके, हा रेन. बघा, सोर्सेस ऑफ वॉटर म्हणजे आपल्याला हे जे काय आहेत तुम्ही सांगितले ते दीज आर दी सोर्सेस ऑफ वॉटर. त्याच्यावरती जी काय रेन, आता रेन थ्रू तुम्हाला वॉटर मिळतं, ते परत काय होणार आहे. समजा वॉटर आहे, ते वॉटर तुम्ही काय केलं, एक असं आपण काय समजा एक पॉन्ड केलं, त्या मध्ये साठवलं, आपण साठवून ठेवलं, तर त्याच्यानंतर काय होणार आहे, जर समजा आपलं टेम्परेचर जास्त असेल एन्व्हायरमेंट मधलं, तर काय होणार, इव्हॅपरेशन होणार. तर ते इव्हॅपरेशन थ्रू परत त्या इव्हॅपरेशन थ्रू वॉटर आहे तुमचं कमी कमी होत जाणार. तर ही जी प्रोसेस आहे, तर त्या थ्रू आपल्याला हायड्रोलॉजिकल सायकल म्हणजे काय असते. थ्रू दिस हायड्रोलॉजिकल सायकल आपल्याला नक्की काय होतं, वॉटर कसं आपल्याला रेन थ्रू आपल्याला मिळतं, ही जी सायकल आहे ती आपल्याला ह्या ठिकाणी शिकायची आहे. नंतर डॅम आणि स्टोरेज रिझर्वायर. डॅम म्हणजे काय असतं, डॅम आपण कशासाठी कन्स्ट्रक्ट करतो, किंवा डॅम मधलं रिझर्वायर म्हणजे काय. तर डॅम कन्स्ट्रक्शन वरती डॅम जी साईट असते त्या ठिकाणी रिझर्वायर असतो, त्या रिझर्वायर मध्ये काय केलं असतं, पाणी पूर्ण स्टोअर केलेलं असतं. ठीक आहे, तर दॅट इज द डॅम अँड द स्टोरेज रिझर्वायर. तर डॅमचे कंपोनंट कुठले आहेत, तर डॅमचे कंपोनंट कुठले ते आपल्याला ह्या ठिकाणी बघायचे आहेत. त्यातली अपस्ट्रीम साईड कुठली, डाऊनस्ट्रीम साईड कुठली, डॅम थ्रू आपल्याला वॉटरचं कसं मिळतं, त्या ठिकाणी स्टोरेज रिझर्वायर कसा बांधला जातो जेणेकरून त्या ठिकाणी इतकं जास्त वॉटर त्या ठिकाणी स्टोअर केलेलं असतं. तुम्ही बघितलं असेल ब्रिज साईड, एखादी डॅम साईड बघितली असेल ना, गेला होता का कुठं. Yes. ओके Ujni Dam. ओके, ठीक आहे. नेक्स्ट बघा, त्या ठिकाणी व्हेरियस मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन. आता ट्रान्सपोर्टेशनचे वेगळे मोड आहेत. कोण सांगाल का मला ट्रान्सपोर्टेशनचे मोड कुठले आहेत. रोडवे, रेल्वे, एअरवे, वॉटरवे. ओके, रोडवे, एअरवे, आणखी वॉटरवे. म्हणजे हे जे आहेत ते मेन आर मोड्स ऑफ द ट्रान्सपोर्टेशन. वॉटरवे, नेक्स्ट वन इज रोडवे अँड थर्ड वन इज द एअरवे. दीज आर दी मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन. मग याचा स्टडी आहे तो तुमच्या कशामध्ये येणार आहे, सिव्हिल Teacher इंजिनिअरिंग. railway. त्यामधले Railway. बेसिक. ओके, तर त्याचा इन डिटेलमध्ये आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, कन्सेप्च्युअल स्टडी करायचा आहे. परत रोडवर रेल्वे ब्रिजेस असतील तर रोडवरचे ब्रिजेस कसे बांधतात त्या ठिकाणी. ब्रिज म्हणजे काय, ब्रिज आपल्याला आपल्याला रोडमध्ये कनेक्शनसाठी करायचं आहे. एखादी व्हॅली आली किंवा समजा नदी आहे तर आपल्याला रोड काय करायचं, कंटिन्युअस आपल्याला काय करायचं आहे, जॉईन करायचं. तर थ्रू द ब्रिजेस कसं करतात, त्या ब्रिजचे कंपोनंट कुठले आहेत, ब्रिजचं नक्की एम काय असतं, व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस, हे पण या ठिकाणी आपण शिकू शकतो. नेक्स्ट बघा शिकायला मिळणार आहे. नेक्स्ट वन टनेलिंग काय असतं, टनेलिंगचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत हे आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. डॉक्स आणि हार्बर्स. तर डॉक्स आणि हार्बर्स काय असतं, काय माहिती का कुणाला, डॉक्स म्हणजे काय आणि हार्बर म्हणजे काय. येस मॅडम.
हा सांगा बघू. ते शिप जे असतात ते म्हणजे त्यांचं स्टेशन असतं डॉक्स हार्बर. ओके, हा. जे शिप आहे तसे ज्या ठिकाणी शिप आपले उभा करतात तर ते ठिकाणचे जे काही स्ट्रक्चर असतं तर त्याला आपण डॉक्स म्हणतो, बरोबर. हो त्याला बांधून ठेवायचं काम करतात ऍट द कॉर्नरला. हो आणि हो. हार्बर्स म्हणजे काय? हार्बर म्हणजे ते कडेला पाणी स्थिर ठेवून शिप तिथे ठेवतो आपण मेंटेनन्स साठी. बर, ठीक आहे. तर अशा पद्धतीने डॉक्स असतील किंवा हार्बर असतील याचा पण स्टडी आपल्याला थ्रू द सी याबरोबर नक्की काय करतात या ठिकाणी, डॉक्स कशासाठी कन्स्ट्रक्ट करतात किंवा हार्बरचा एरिया कन्स्ट्रक्ट कशासाठी करतात ह्याचा स्टडी या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. नेक्स्ट, इंट्रोडक्शन टू द रोड्स. इंट्रोडक्शन टू द रोड्स. आता रोड्स मध्ये कुठले कुठले कॉम्पोनंट आहेत, कुठल्या कुठल्या टाईपचे रोड्स असतात, कोण सांगाल रोडचे टाईप कुठले कुठले आहेत? फ्लेक्झिबल, रिजिड. फ्लेक्झिबल, ओके. फ्लेक्झिबल पेवमेंट, रिजिड पेवमेंट. पेवमेंट म्हणजेच रोड असतो. हा, Concrete. कॉन्क्रीट रोड्स. आता हे तुम्ही जे सांगितले फ्लेक्झिबल पेवमेंट आणखी रिजिड पेवमेंट यामध्ये सगळे तुमचे उरलेले पेवमेंट येणार आहेत. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट येतो तो म्हणजे बघा त्याचे क्रॉस सेक्शनल काय आहेत, कुठले कुठले मटेरियल्स त्या ठिकाणी वापरणार. आपण जर फ्लेक्झिबल पेवमेंट आहे तर फ्लेक्झिबल रोड जर बांधायचा असेल तर आपल्याला कुठल्या टाईपचे मटेरियल त्या ठिकाणी यूज करायला लागणार आहे, त्याचं क्रॉस सेक्शनल एरिया कसा असेल, क्रॉस सेक्शन्स कसे असतील त्या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचं आहे. सेकंड, त्या ठिकाणी एखादा कॉन्क्रीट रोड आहे तर त्या कॉन्क्रीट रोडमध्ये कसं त्या ठिकाणी रेन्फोर्समेंट केलं जातं किंवा तो रोड कसा बांधला जातो, त्याचे क्रॉस सेक्शन्स काय काय आहेत ते आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचं आहे. आणि व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ कॉन्क्रीट रोड्स अँड द flexible pavement roads, that we will see in this unit number 4. And last point is what is the intelligent transportation system. Intelligent transportation system ही कशासाठी बनवलेली आहे आणि इंटरडिसिप्लिनरी ऍप्लिकेशन त्याचे कुठले कुठले आहेत या सगळ्याचा स्टडी करायचा आपल्याला इन द युनिट नंबर 4. अशा पद्धतीने आपला हे सेक्शन नंबर 1 बेसिक्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंगचा सिलेबस आहे तो आपल्याला इन डिटेल मध्ये आपल्याला बघायचा आहे. इन नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय करू, विल स्टार्ट द युनिट नंबर 1. इज इट ओके? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Okay.